नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये उपयोगी पडतील. आणि तसेच आपण सामान्य ज्ञानावरती आधारित काही जनरल नॉलेजची सिरीज चालू केली आहे. त्यातील तुम्ही सर्व व्हिडिओ बघा. हे व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेत नक्कीच जास्त मार्क मिळवून देण्यासाठी उपयोगी पडतील. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया. प्रश्न पहिला, पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? तर पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि तसेच 29% ही जमीन आहे. प्रश्न दुसरा, कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर याचं उत्तर आहे, कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी ही उल्हास नदी आहे. प्रश्न तिसरा, ठोसेघर हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठोसेघर हे पर्यटन ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न चौथा, वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या टिंबटिंब असते, तर वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या ही विरळ असते. प्रश्न पाचवा, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते महत्त्वाचे बंदर आहे? ते याचं उत्तर आहे मुंबई. मुंबई हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले महत्त्वाचे बंदर आहे. प्रश्न सहावा, प्रदूषित पाण्यामुळे मानवास खालीलपैकी कोणता विकार होतो? तर प्रदूषित पाण्यामुळे मानवास कावीळ हा विकार होतो. प्रश्न सातवा, भामरागड टेकड्या महाराष्ट्रामध्ये कोठे आहेत? तर याचं उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न आठवा, कोकणचे हवामान कशा प्रकारचे असते? कोकणचे हवामान हे सम असते. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणती सीमारेषा भारत व पाकिस्तान दरम्यान आहे? तर याचं उत्तर आहे रॅनक्लिफ. रॅनक्लिफ ही सीमारेषा भारत व पाकिस्तान दरम्यान आहे. तसेच भारत व चीन दरम्यान मॅकमोहन ही सीमारेषा आहे. प्रश्न दहावा, 10 डिसेंबर हा जगामध्ये कोणता दिवस म्हणून पाळला जातो? तर 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो. तसेच 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. आणि 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून देशामध्ये पाळला जातो. प्रश्न 11वा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या गैरहजेरीत राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहतो? तर याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या गैरहजेरीत राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. प्रश्न 12वा, लोकसभा सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे लोकसभा सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. प्रश्न 13वा, राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो आणि लोकसभेचा 5 वर्षाचा असतो. प्रश्न 14वा, भारतीय राज्यघटनेवर खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेचा प्रभाव नाही? तर याचं उत्तर आहे पोलंड. प्रश्न 15वा, साधना व बंगदर्शन ही कोणाची वृत्तपत्रे आहेत? तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर ही यांची साधना व बंगदर्शन ही वृत्तपत्रे आहेत. प्रश्न 16वा, रानडे गांधी व जिना हा ग्रंथ कोणाचा आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 17वा, बेसबॉल हा खालीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर याचं उत्तर आहे अमेरिका. बेसबॉल हा अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. तसेच जपानचा कराटे व पाकिस्तानचा हॉकी
भारताचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न 18वा, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे वि. वा. शिरवाडकर. नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकर यांचं प्रसिद्ध नाटक आहे. तसेच रणजित देसाई यांचं स्वामी आणि शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय व छावा. प्रश्न 19, सोडियम क्लोराईड म्हणजेच? सोडियम क्लोराईड यालाच मीठ NaCl असं म्हटलं जातं. प्रश्न 20, खालीलपैकी कोणता खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित नाही? तर याचं उत्तर आहे विजय अमृतराज. कोनेरू हम्पी, के. शशी किरण तसेच विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न 21, यांना मदन मोहन मालवीय यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असे म्हटले आहे. तर सयाजीराव गायकवाड यांना मदन मोहन मालवीय यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असं म्हटलं आहे. प्रश्न 22, डेटाबेस म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे माहितीचा साठा. प्रश्न 23, नवसॅट म्हणजे खालीलपैकी काय आहे? तर याचं उत्तर आहे नेव्हिगेशन सॅटेलाइट. नेव्हिगेशन सॅटेलाइट यालाच नवसॅट असे म्हटले जातं. प्रश्न 24, सीडीचा व्यास किती सेंटीमीटर असतो? तर याचं उत्तर आहे 12 सेंटीमीटर. तर मित्रांनो, हे काही महत्त्वाचे प्रश्न होते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.